कर्जत शहरातील अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या सभागृहात विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख करून देण्यासाठी विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। अखिल भारतीय हिंदू महासभा आणि अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 6 एप्रिल रोजी इतिहासकालीन नाणी प्रदर्शन व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या उपक्रमात 5वी ते 9वी इयत्तेतील सुमारे 500 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। विद्यार्थ्यांना शिवकालीन नाण्यांची ओळख करून देत त्या काळातील अर्थव्यवस्था, राजकारण आणि संस्कृती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। नाण्यांचं ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगत विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला। कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अखिल भारतीय हिंदू महासभेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर खामकर, सचिव संतोष सुर्वे, जिल्हा संघटक मिलिंद रामभाऊ भोईर, तसंच अभिनव संस्थेचे सचिव नंदकुमार मणेर, शारदा मंदिरचे सचिव सुरेश हाके, मुख्याध्यापक विलास शिंदे तसंच शिक्षक दीपक सुपे, सुप्रिया बगडे उपस्थित होते। या शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नाण्यांचे बारकावे जाणून घेतले। दरम्यान अखिल भारतीय हिंदू महासभा ही देशातील एक जुनी सामाजिक व राजकीय संघटना असून तिची स्थापना 1915 मध्ये झाली आहे। हिंदू समाजाच्या संघटनासाठी, सांस्कृतिक जतनासाठी आणि सामाजिक प्रश्नांवर कार्य करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे। देशभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे जनजागृती करण्याचं काम संस्था करते। ही नाणी जी संकलन केली ती राजाराम कृष्ण देवरायांच्या इतिहासापासून म्हणजे त्या काळापासून आहेत, शिवकालीन आहेत आणि आतापर्यंत जी आपली नाणी अस्तित्वात होती तिथपर्यंत आम्ही सगळे नाण्यांचं हे प्रदर्शन बनवलेलं आहे। पण याचा उद्देश असा होता कार्यक्रमाचा की बालमनांवर काहीतरी चांगले संस्कार घडावेत आणि त्यांना काहीतरी चांगले छंद जोपासता यावेत आणि त्याच्यातून त्यांचं चांगलं जीवन घडावं, हा आमचा एक उद्देश होता आणि त्या उद्देशपूर्तीसाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला आणि आमचा अखिल भारत हिंदू महासभा यांच्यातर्फे। राजा कृष्णदेवराय यांच्या रामदेवरायांच्या काळातलं जुनं सगळ्यात नाणं आहे। नाण्याचं महत्त्व म्हणजे की राजा रामकृष्णदेवरायांनी त्या टायमाला जो काही लढा दिला आणि त्यांनी जो काही त्या टायमाला जे आपलं स्वातंत्र्य जपलं गेलं, स्वाभिमान जपला गेला, त्याच्यामागे जो इतिहास होता तर त्या इतिहासाच्या पूर्ववतीने पुढे इतिहास घडत गेला। त्यानंतर कसं आपले परकीय आक्रमण झाले आणि आपण कसं परतंत्रात गेलो, मग त्यांच्या प्रेरणेतून कसं इतिहास घडला तो सगळ्यांना सर्वसूत्र आहेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातून। तोच इतिहास आपल्या सर्वांना पुढे अजून हा इतिहास घडत राहावा आणि समाजामध्ये आपल्याला चांगलं काम करता यावं, हा आमचा त्यामध्ये उद्देश आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।